सगळे मिळून आपण जर जळगाव जिल्ह्यातील महिला एकत्रित आलो तर माझं एक मत आहे, भरपूर 40% घरांमध्ये पोरी आणि पोरं वेगळं पाऊल उचलतायत. म्हणून आपण सगळेजण एकत्र या आणि ही पायबंदी करा त्यांना. म्हणजे कसं, जसं गुजरात पॅटर्न आहे मोदी साहेबांचं, आई वडिलांशिवाय मुलांना परवानगी नाही लग्नाची, तसं जर आपण एकत्र आलं तर आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात हे असं काहीच घडणार नाही. एकाचेही आई वडील दुःखी होणार नाही. म्हणजे 20 वर्ष ज्या मुलीला वागवलेलं असतं ती मुलगी जर पैगली ना तर मायबापनं काम खलासू जास्त तोंडावं बाहेर. आणि मुलगीनं आई वडील नाही पण पोरगानं काही भविष्य असा, पोरगा आपले काहीतरी काम माहीन मतार. पण म्हणून आपण 20-25 वर्षापर्यंत शिक्षण करत करत मुश्किल होई जास. आई वडीलले कसं तरी म्हणजे जेमतेम ज्यानी परिस्थिती आहे, आता काही कमी पैसा लागत नाही शिक्षणले. सरकारी शाळा कोणीच टाकायला तयार नाही. सगळं असले सेम इंग्लिश मिडियम. मी तर काही जास्त शिकेल नाही आहे, पण मी सांग राहू तुमले शिकेल नाही म्हणून मी एकदा मला पराभव होईल था. आणि आता सुद्धा तसंच सांगेल होतं, सुशिक्षित उमेदवार दिले बाई बाई अनपडे म्हणून मला मंत्री महोदयले सत्य सांगणं होतं. सांग आणि जनता ते पटणं बी सगळी धरण घाली. जनताने हातमा लिहिलं होती निवडणूक म्हणून मला निवड दिलं. तुमले पण ऐका नव्हतं नाही राणी भाषण मी बोलली राहते. एकच म्हणणं आहे म्हणा, सगळ्या महाराष्ट्रानं लोकच नाही, स्मिताताई, मंगेश दादा, गिरीश महाजन, गुलाब भाऊ या लोकच आहे. जर आपण निवेदन दिलं देवेंद्र भाऊ पर्यंत जर गए ना तर आपला महाराष्ट्र सुद्धा हा कायदा लागू जाईल. बस एवढंच मागणं आहे ताई म्हणा. सगळ्या जणी जर म्हणा शब्दाले प्राधान्य दिशात तर एवढं सगळं आपण करू शकतो. जनताना काम, गटर, लाईट, पाणी वितरण, पण याला कोणीच आळा घालत नाही. भरपूर आई वडील दुःखी आहेत, भरपूर. कसं तरी 25-30 वर्षापर्यंत म्हणजे घरून पोरगा पोषेल रास. त्याला IT इंजिनियर, त्याला डॉक्टर, त्याला बाहेर गावले ठेवायला त्याला रूम, म्हणजे भरपूर हॉस्टेलમાં पोरी ठेवतात. साधा खर्च नाही येतो आणि परत ते दुसरं काहीतरी करी ठेवतात तर कितला दुखी जात असते मायबाप. एकच मागणं ताईकडे म्हणा, त्यांनी एवढा शब्द फक्त वरे तुमनं सगळं तुमनं आत्मा आहे. जर कधी महाराष्ट्राकरता करा ना तर आम्ही कधी झुकणार विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.